वर्ष जगणारा माणूस आज 60 ते 65-70 वर्ष वयामध्ये आलेला आहे. असं काय झालं? माणसाला 3 घटक लागतात जिवंत राहण्यासाठी. याचं कारण काय ते सांगतोय. माणसाला जिवंत राहण्यासाठी 3 घटक लागतात: अन्न, पाणी आणि हवा. अन्न आपलं आपण जे खाऊन राहिलो सगळं रासायनिक खाऊन राहिलो. पाणी जे पिऊन राहिलो त्याच्यामधूनही रसायन शरीरात चाललं. हवेचं ते विचारूच नका, प्रदूषण वाढलंय त्याच्यामुळे त्याच्यातून विष चाललंय शरीरात. हे विष ज्याला डॉक्टरी भाषेमध्ये टॉक्झिन म्हणतात, हे विष सारखं शरीरात जाते, हे शरीराच्या बाहेर निघत नाही आणि न निघाल्यामुळे काही ना काही प्रकारचा आजार होतो. आजार झाला तर आपण डॉक्टर दवाखाना करतो, डॉक्टरकडे गेला तर तो पण औषध लिहून देतो. त्या औषधामध्ये सुद्धा काय असते? केमिकल असते. बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येक क्षणाला केमिकल आपल्या शरीरात चाललं. मग या ठिकाणी निरोगी कसं राहणार? मग निरोगी राहण्याचा मंत्र काय आहे? महामंत्र काय? तर निरोगी राहण्याचा एकच मंत्र आहे की तुम्ही रोज व्यायाम करायला पाहिजे. बरोबर, गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि दुसरा मंत्र काय आहे निरोगी राहण्याचा? तुम्ही चांगला संपूर्ण आहार घेतला पाहिजे. आता संपूर्ण आहाराची व्याख्या काय? तुमच्या रोजच्या जेवणामध्ये वरण, भात, भाजी, पोळी असते, एवढंच असतं ना. ते आपण पोट भरून खातो, पण एवढं खाल्ल्याने जमत नाही. तुमच्या रोजच्या ताटामध्ये हिरवा भाजीपाला असला पाहिजे, मूळ आलेली कडधान्य असली पाहिजे, दूध पाहिजे, दही पाहिजे, श्रीखंड पाहिजे, लोणी पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अंडी, मटण, मासे असलं पाहिजे. एवढं सगळं रोजच्या जीवनामध्ये तुमचं असलं त्याला म्हणतो आपण संपूर्ण आहार, त्याला म्हणतो सकस आहार. ते असते का आपल्या रोजच्या जीवनात? आता एवढं जर समजा जेवतो म्हटलं तर साधारणतः ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि गरीब माणसाचा तर प्रॉब्लेम आहे. एवढं जर जेवतो म्हटलं तर 200 रुपये ताट कुठून करणार? दोघांचाही प्रॉब्लेम. ह्याच गोष्टीवर कंपनीनं लक्ष दिलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य निरोगी राहायला पाहिजे म्हणून या ठिकाणी नॅचरमोर नावाचं प्रोडक्ट काढले. हे नॅचरमोर नावाचं प्रोडक्ट जे आहे हे 3 वर्षाच्या बाळापासून तर 100 वर्षाच्या व्यक्तीला निरोगी ठेवणारा प्रोडक्ट आहे. भारत सरकारने बेस्ट न्यूट्रिशन म्हणून याला अवॉर्ड पण दिलेला आहे. हे पुरुषांसाठी आहे, महिलांसाठी आहे, लहान बाळांसाठी आहे आणि 50 वर्षाच्या वरचे. बरोबर आहे. माझ्या याच्यामध्ये घटक काय आहे हे आपण पाहून घेणार. नॅचरल मध्ये काय टाकलं? त्याच्यामध्ये ॲलोवेरा टाकलेला आहे, ज्याला औषधी म्हणतात. याच्यामध्ये सोया प्रोटीन आयसोलेट टाकलाय, म्हणजे याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसरं जे घटक आहे ते आहे ओमेगा 3 जे आपल्या ब्रेनला अत्यंत गरजेचं असतं. बरोबर आहे. त्यानंतर सगळ्या प्रकारचे जीवनसत्व याच्यामध्ये टाकलेले आहेत. असं एक पॉवरफुल कॉम्बिनेशन केलेलं आहे नॅचरल. पॉवर रूपाने आपल्याला काय करायचं? सकाळी उठल्या ब्रश केल्यानंतर जेव्हा अंशापोटी असते, पोट खाली असते, त्यावेळेस अर्धा कप पाणी किंवा अर्धा कप दूध त्याच्यामध्ये नॅचरलची 1 चमच टाकायची, विरघळायची, घेऊन टाकायची. त्याच्यानंतर साधारणतः अर्धा तास नंतर काही नाश्ता वगैरे करू नका. 1 चमच नॅचरल जर घेतलं ना, सगळ्या प्रकारची विटॅमिन शरीरात जातात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन B1, B2, B6, B12, कॅल्शियम, आयर्न, झिंक असं. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होते की त्या ताटामधून आपल्याला जे काही व्हिटॅमिन मिळणार होते ते 1 चमच मधून मिळालं. तिथे ताट आपल्याला जेवायची गरज नाही. बरोबर आहे. आता ह्या सोल्युशन निघालं. आता याच्यामुळे माणूस निरोगी तर राहणारच आहे, पण हे जे आहे नॅचरल अत्यंत जबरदस्त काम करते. जसं आपल्या शरीरामध्ये जर समजा केमिकल जात असेल अन्नाच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून जे केमिकल जाते, हे केमिकलचे तत्व हे शरीराच्या बाहेर काढण्याचं काम रोज करतो. कारण की आपण कुठेही बाहेर गेलो, बाहेरचे भज्या खाऊ दे, बाहेरचे वडे खाऊ दे, बाहेरचे कचोरी खाऊ दे, समोसा खाऊ दे, चालूच राहतात. कोणतं तेल वापरते, काय वापरते, कधी वापरते, त्याचा डीएनए करतो का? खात जातो फक्त. आणि ते तेल, त्या तेलमधून आपल्या शरीरामध्ये केमिकल जाते. तर रोजचं जे केमिकल शरीरात जाते सर्व केमिकल शरीरात बाहेर काढण्याचं काम चांगलं. दुसरं काय? त्याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती ताकद वाढते, जी आजच्या काळात गरजेची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर लोकांना कसे फायदे येतात? मग हे कुठलं औषध नाही आहे, पण ह्या औषधासारखं काम करते. कारण की त्याच्यात घटक कसे आहेत. कोणाला ऍसिडिटी असेल त्याने 1 चमच रोज घेतला तर त्याची ऍसिडिटी टोटल कंट्रोल करायचं काम करते. आता ऍसिडिटी जर कंट्रोल झाली, अल्सर होणार नाही. अल्सर नाही झाला तर कॅन्सर होणार नाही. अनेक प्रकारचे प्रॉब्लेम, जसं मुळव्याचा प्रॉब्लेम असेल, कोणाला पाईलचा प्रॉब्लेम, कॉईलचा प्रॉब्लेम सुद्धा कंट्रोल करतो. बरोबर आहे. असे अनेक प्रॉब्लेम कंट्रोल 1 चमच रोज घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर महिलांचे जे इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे महिलांचे इंटरनल प्रॉब्लेम नॅचरल पर्फॉर्मेंस करते क्लिअर. जसं पिरियडचे प्रॉब्लेम्स आहेत ते पिरियडचे प्रॉब्लेम दूर करते. गर्भवती मातेला जर दिलं तर त्या गर्भवती मातेचं आरोग्य निरोगी ठेवायचं काम करते. प्लस त्या बाळाचं वजन आणि आरोग्य मेंटेन करायचं काम नॅचरल करते. 1 चमच मातेला जर दिलं
लहान मुलांसाठी आहे, नॅचरल फॉर किड्स 3 वर्षाच्या बाळापासून तर साधारणतः 18 वर्षाच्या मुलांमुली करतात. त्यांना जर दिलं त्याच्यामध्ये 2 घटक जास्त वाढवलेले आहेत, अश्वगंधा आणि ब्राह्मी. याच्यामुळे काय होतं, मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढते. मुलांची ग्रास्पिंग पॉवर जर वाढली तर अभ्यासात जास्त लक्ष लागणार, म्हणजे त्याचा परिणाम आपल्याला त्याच्या पेपरमध्ये दिसून येतो. नक्कीच आपला मुलगा 1 नंबरमध्ये पास होऊ शकतो, कारण याच्यामध्ये अजून 2 घटक टाकलेले, अश्वगंधा आणि ब्राह्मी. हे अश्वगंधा आणि ब्राह्मीमुळे ग्रास्पिंग पॉवर जबरदस्त वाढते. आयुर्वेदामध्ये घटक आहेत, बरोबर आहे. त्याचप्रमाणे मुलांचा सर्वांगीण विकास याच्यामुळे चांगला होतो. मुलं निरोगी राहतात, फ्रेश राहतात. ताप, सर्दी, खोकला, पडसा हे आजार त्यांच्याजवळ येत नाही. आणि त्याच्यानंतर हे जे नॅचरल प्लस आहे, 50 वर्षाच्या वरच्या व्यक्तीसाठी अत्यंत जबरदस्त प्रोडक्ट त्या कंपनीनं तयार केलेले आहे. त्यांनी याच्यामध्ये 60% प्रोटीन टाकलेले आहे. आता हे वय असं असते 50च्या वरचं, की प्रोटीनचं प्रमाण जास्त शरीराला लागते, म्हणजे 60% प्रोटीन टाकलेलं आहे. बाकीचं घटक याच्यामध्ये आहेत. जर समजा वयस्कर व्यक्ती जर घेतलं, त्यांचं आरोग्य निरोगी ठेवायचं काम हे चांगल्या पद्धतीनं करते. आणखी प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली असल्यामुळं हे आपल्या सिनियर सिटीजन व्यक्तीला फारच फायद्याचं आहे. तर असे हे प्रोडक्ट या ठिकाणी कंपनीनं तयार केलेले आहेत. याला शासनाचे अनेक प्रमाणपत्र आहेत. FSSAIचं प्रमाणपत्र आहे, फूड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जे शासनाचं प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्र आहे. FDA अन्न आणि औषधी प्रशासन जे भारत सरकारचं आहे त्याचं सुद्धा प्रमाणपत्र मिळालं, बरोबर आहे. हे सुद्धा प्रोडक्ट लोकांच्या गरजेचे आहेत की नाही, आहेत की नाही, बरोबर आहे.